कोरटकरला कोर्टात हजर केल्यानंतर शिवप्रेमी आक्रमक. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोनवरून धमकी देऊन महापुरुषांबाबत बदनामीकारक वक्तव्य केलेल्या प्रशांत कोरटकरला स्थानिक गुन्हे शाखा आणि जुना राजवाडा पोलीस ठाणे कोल्हापूर यांचे संयुक्त पथकाने तेलंगणा राज्यातील मंचरियाल येथे दुपारी 2:45 ताब्यात घेतले. त्यानंतर तात्काळ आरोपीला घेऊन पोलीस पथके कोल्हापूरकडे रवाना झाले. कोल्हापुरात सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास जुना राजवाडा पोलीस ठाण्यात त्याला आणण्यात आले. पोलीस ठाण्यात सर्व कायदेशीर कारवाई पूर्ण करून त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे. दरम्यान कोरटकर याचं पायतानानं स्वागत करू असं म्हणत कोल्हापुरात शिवप्रेमी आक्रमक झालेले आहेत. बघा, त्याच्या पाठीमागे यंत्रणा लावली का नाही लावली याच्या सगळ्या बाबतीत जर कोणाला विचारायला असेल तर सन्मान्य मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे. कारण ही चिल्लर स्वतः मुख्यमंत्र्यांनी कबूल केली, कोरटकर चिल्लर आहे. मग ती चिल्लर मुख्यमंत्री खिशात घेऊन का फिरत होते? ज्या वेळेला कोरटकर दुबईला पळून गेला अशा पद्धतीचे स्टेटमेंट आल्यानंतर ज्यावेळेला एक बुमरँग निर्माण त्याला लगेच दुसऱ्या मिनिटाला तो अटक तेलंगणामध्ये कसा झाला काय माहिती आहे? काय सर्वसामान्य जनतेला खुलं करण्याचं काम हे आत्ताचे शासन करायला लागले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करायचा आणि वेगळ्या पद्धतीनं धर्मांध शक्तीनं वाढीव मार्ग त्यात एक पद्धती चालू होतं. खऱ्या अर्थानं कोल्हापूरकरांच्या आंदोलनाला ही चपराक मोठी बसल्या की जे कोल्हापुरात घडते ते देशात घडते. राजा हे आज आम्ही दाखवून दिले. कोरटकरला अटक व्हावं लागलं, कोरटकरला समोर यावं लागलं आणि त्याचं स्वागत 100% पायताना कोल्हापूरकर करणार. फक्त एक ह्या गोष्टीची आम्हाला खेद वाटतोय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि संभाजी महाराजांच्या बद्दल ज्या पद्धतीने वक्तव्य केली जायची आणि केली गेली त्यांनी ती वक्तव्य करून देखील 15 दिवस महिनाभर त्याला अटक होत नाही. मात्र काल फक्त एका नेत्याविषयी कविता केली आणि त्याचं ऑफिस फोडलं गेलं. छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या बद्दल तुम्ही त्यांना समोर ठेवून तुम्ही मतात जोगवा मागताय आणि आज या पद्धतीनं तुम्ही एवढी दिरंगाई करताय एखाद्या व्यक्तीला अटक करण्याला. तुम्हाला नैतिक अधिकार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्यात आणि संभाजी महाराज. मी कोल्हापूरकरांच्या वतीने समस्त कोल्हापूरकरांच्या वतीने मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो की 100% या नराधामाचं स्वागत आम्ही पायतानाच्या पावसानं नक्की करणार. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कोल्हापूर.